नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत गावरान चवीचं चमचमीत आणि दाटसर खारं वांगं. वांगी न खाणारी ही बोटं चाखत खातील अशी ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण सुरुवात करू. सगळ्यात आधी इथे मी घेतले आहेत हिरवीगार फ्रेश वांगी. वांग्याचे देठ थोडेसे कट करायचे आणि असे अर्धवट 4 भाग करून लगेचच ते पाण्यात घालायचे, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत. तर इथे फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे. जिरे, मोहरी, बारीक कट केलेला टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडेसे ओले खोबरे घेतले आहे मी. तुम्ही ओले किंवा सुके कोणतेही वापरू शकता. नंतर कोथिंबीर घेतली आहे, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. फोडणीमध्ये आपण चिमूटभर हिंगही वापरणार आहोत, त्याने चव आणखीन छान येते. तर आता आपण मसाला करून घेऊया. इथे मी शेंगदाणे मंद आचेवरती छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर खोबरे, आले, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालायची आहे भरपूर. मसाला आपल्याला रवाळच बारीक करायचा आहे, त्याची अगदी पेस्ट बनवायची नाही, म्हणजे भाजी छान दाटसर होते. तर आता तुम्ही पाहू शकता इथे मी कसा मसाला बारीक केलेला आहे. तर आता तो मी प्लेटमध्ये काढून घेतला आणि याच्यातच आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे. हे सर्व आपल्याला छान मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ आत्ता कमी घालायचं, आपण भाजीत वरूनही मीठ घालणार आहोत. हळद आणि मीठ छान एकजीव होईपर्यंत 1-2-3 मिनिटं असा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला आपला मिक्स करेपर्यंत वांगी पाण्यातच ठेवायची आहेत, म्हणजे ती काळी पडत नाहीत. वांगी काढायची आणि ह्या अशा 4 फोडी ज्या आहेत त्याच्या मधोमध मसाला आपल्याला छान गच्च दाबून दाबून भरायचा आहे. मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. वांग्यामध्ये आपण जेवढा गच्च मसाला भरू ना, तेवढीच भाजीला चवही छान येणार आहे. आणि सर्व मसाला आपण वांग्यात भरल्यामुळे त्याला व्यवस्थित तेलात भाजताही येणार आहे. चला तर इथे मी आता सगळी वांगी भरून घेते. भाजी बनवताना लहानपणीची एक आठवण आठवली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते. आम्ही लहान असताना आमच्या घरी मिक्सर नव्हता, त्यामुळे आम्ही आईला मदत म्हणून लोखंडाच्या उकळीमध्ये शेंगदाणे वगैरे बारीक करून द्यायचो. मला सांगा, तुम्ही कधी अशी आईला मदत केली आहे का लहानपणी? कमेंट करून नक्की सांगा. तर आपण रेसिपी कंटिन्यू करूया. इथे मी तेल गरम केलेलं आहे 2 चमचे. त्याच्यात आपण जिरे मोहरी घालायची. छान जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा. छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. आपण फोडणीमध्ये चिमूटभर हिंग घालूयात. हिंगाने भाज्यांना चवही छान येते आणि ते शरीरासाठीही चांगले असते. त्यानंतर थोडीशी हळद घालायची. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि भरलेली वांगी आता आपण तेलात सोडायची आणि मस्त 5 मिनिटं त्याला छान भाजू द्यायचे. आपली वांगी तेलात वांगी आणि मसाला भाजतोय तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं. भाजीमध्ये नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. गरम पाणी वापरल्याने भाजीला चवही छान येते आणि भाज्या शिजतातही लवकर. इथे आता भाजीमध्ये आपण गरम पाणी घालूयात आणि वरून थोडेसे मीठ. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे कमी किंवा जास्त, ज्याला जसे आवडेल तसे. पण खाऱ्या वांग्यामध्ये मिठाचे प्रमाण जरासे जास्तच असते, त्यामुळेच याला खारे वांगे म्हणतात. वरून थोडेसे मीठ घातले की लगेचच स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून भाजीमध्ये घालायची आणि आपल्या भाजीला छान मस्त अशी मोठी उकळी येऊ द्यायची. भाजीला अशी मोठी उकळी आली खळखळून की लगेचच गॅस कमी करायचा आणि मंद आचेवरतीच आपल्याला वांगं शिजवून घ्यायचं आहे. लगेचच आपण कढईवर झाकण ठेवू आणि 10 ते 12 मिनिटे मंद आचेवरती वाफेवरती छान वांगं शिजवून घेऊ. आपण कोणतीही दाटसर भाजी बनवताना, म्हणजेच ग्रेव्ही टाईप भाज्या बनवताना, सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर कमी गॅसवरती झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्यायच्या, म्हणजे भाज्यांना खूप छान तेल सुटते आणि चवही छान येते. तर आता आपली इथे 10-12 मिनिटे तर झाली आहेत, तुम्ही बघू शकता भाजीला तेल किती छान सुटले आहे आणि आपली भाजी एकदम दाटसर चमचमीत तयार झालेली आहे. वांग छान मऊ शिजले
आणि सुगंध तर घरात दरवळतोय. ही गरमागरम भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही सर्व्ह करू शकता. 6 महिन्यांच्या वरची जी बाळं असतात ना, त्यांना हे खारे वांगे आणि भात चालले तर ते खूप आवडीने खातात. चवीला खूप छान लागतं खारं वांगं आणि भात. आपली भाजी तयार आहे. आता आपण ती सर्व्ह करूया. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवरचा सर्वात लोकप्रिय व्हिडिओ म्हणजेच हॉटेलसारखा जाळीदार खमण ढोकळा. ही रेसिपी जर तुम्ही अजून पाहिली नसेल, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओही तुम्ही नक्की पहा आणि ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला मग भेटू आपण पुढच्या अशाच नवीन एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.